नमस्कार, सहारा प्रणाम। ॲम्बिशन्स अनलिमिटेडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। ॲम्बिशन्स अनलिमिटेडमध्ये आपण करिअरच्या वेगवेगळ्या वाटा शोधत असतो। आज ॲम्बिशन्स अनलिमिटेडमध्ये आपण पाहतोय फोटोग्राफी या क्षेत्रामधलं करिअर। फोटो तर सगळेच जण काढतात, पण यामध्ये करिअर करायचंय आणि नेमकं यामध्ये करिअर करण्यासाठी काय करायला हवं हे बऱ्याचशा जणांना कळत नाही आणि त्यांच्यासाठीच आम्ही आज घेऊन आलेलो आहोत फोटोग्राफी या क्षेत्रामधलं करिअर। फोटोग्राफी ही एकच कला अशी आहे की ती थोड्या अवधीत शिकता येते व ताबडतोब उत्पन्नाचं साधनही उपलब्ध होतं। फोटोग्राफीत तांत्रिकतेचा भाग बराच असल्यामुळे जेवढा अभ्यास करावा तेवढा तो थोडाच असतो। डिजिटल फोटोग्राफीमुळे तर त्याच्या कक्षा दूरवर गेल्या आहेत। त्यामुळे कॉम्प्युटरच्या तत्वावर केलेला डिजिटल कॅमेरा म्हणजे गेल्या शतकाच्या शेवटी मिळालेलं वरदान आहे। उत्तम नजर, कलात्मक दृष्टिकोन आणि शारीरिक लवचिकता या फोटोग्राफरच्या प्राथमिक आवश्यकता। त्याच्याच जोडीला संयम, समयसूचकता, कल्पकता, कौशल्य, स्वतंत्रपणे आणि त्याचबरोबर समूहात काम करता येण्याइतपत स्वाभाविक उमदेपणा एवढी व्यक्ती वैशिष्ट्ये सुद्धा आवर्जून जोपासता यायला हवीत। ॲक्च्युली 2-3 वर्षापूर्वी मी फोटोग्राफीला सुरुवात केली, पण तेव्हा आधी मी फिल्म म्हणजे रोलचा कॅमेरा 1 वर्ष वापरला। नंतर मी डिजिटल फोटोग्राफीकडे वळलो, पण आधी ॲक्च्युली मी 2-3 वर्षापूर्वी मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी फक्त वाईल्ड लाईफमध्ये इंटरेस्टेड होतो। पण नंतर काही महिन्यातच किंवा एखाद वर्षातच वाईल्ड लाईफमधला इंटरेस्ट खूप कमी झाला आणि मला असं वाटायला लागलं की शूटिंग पीपल, लोकांचे फोटो काढणं त्यांना माहीत असताना किंवा त्यांना त्यांचं जाणते अजाणतेपणी त्यात जास्त मजा आहे वाईल्ड लाईफपेक्षा। आणि इनिशियल इन्व्हेस्टमेंट कॅमेरा आणि लेन्समध्ये पण खूप कमी आहे। म्हणजे एखादा बेसिक कॅमेरा मॉडेल आणि नॉर्मल अशी जर लेन्स असेल तर त्याने सुद्धा शूटिंग पीपल म्हणजे पॉसिबल आहे। पण ॲट द सेम टाईम वाईल्ड लाईफसाठी जरा एक्सपेन्सिव्ह गिअर वगैरे लागतो। त्यामुळे ही दोन्ही कारणं होती की मी वाईल्ड लाईफमधला इंटरेस्ट म्हणजे वेळ कमी केला आणि आता शूटिंग पीपल म्हणजे स्ट्रीट लाईफ किंवा वेडिंग आणि एंगेजमेंट फोटोग्राफी असाइनमेंट्स घेतो। स्वतंत्र उद्योग करू इच्छिणाऱ्यांकडे धंद्याची उत्तम जाण असायला हवी। अनपेक्षित घटना हा या व्यवसायातील स्थायी भावच आहे हे लक्षात घेऊन दीर्घकाळ काम करण्याची मानसिक तयारी सुद्धा ठेवावी लागते। आता फिल्मच्या जागी तबकडी आली असून कॅमेऱ्यातच फोटोग्राफ जमवून ठेवता येतील असे तंत्रज्ञान आले आहे। या पार्श्वभूमीवर फोटोग्राफी क्षेत्रातील विशेष शाखा समजल्या की मग फोटोग्राफीत करिअर करण्यासारखे काय आहे या प्रश्नाचं समर्पक उत्तर मिळतं। मला मात्र पॅशन खूप होती, तर मी माझा कॅमेरा रोज पावसाळा असो काही असो, मी कॅमेरा आपला ऑफिसला जाताना पण कायम ती बॅग गळ्यात असे माझ्या, अगदी भाजी आणायला गेलो तरी असे। तर मला माझ्या घरी सुद्धा वेडा म्हणत असत। तर एकदा ठाणा स्टेशनवर मी जात असताना मला अशी एक फ्रेम दिसली, कारण माझं वाचन खूप होतं, म्हणजे माझं व्हिज्युअलायझेशन खूप होतं आणि मला असं वाटायचं की आपण हे कॅमेऱ्यातून सगळं काढावं, पण मला येत तर नव्हतं। तर एका बाकड्यावर एक चांगला जाडजूड स्वेटर घालून आणि डोक्यावर टोपी घालून असा एक माणूस बसला होता। थंडीचे दिवस होते आणि त्याच्या पाठीला पाठ लावून इकडे एक लहान मुलगा होता, एक 8-10 वर्षांचा, त्याच्या अंगावर काहीच नव्हतं। आणि अशी 2 भिन्न फ्रेम्स मला एका फ्रेममध्ये मिळाल्या आणि मी तेवढ्यात तो कॅमेरा काढून तो फोटो काढला आणि तो लक बाय चान्स चांगला आला। आणि तो त्यावेळी फिल्म कॅमेरा होता, तो धुतल्यावर चांगला आला। मी उदयला नेऊन दाखवला आणि मग काय झालं की माझ्या ओळखीचं कोणतरी महाराष्ट्र टाइम्समध्ये होतं। तर मला असं वाटलं की हा काय 2 परिस्थिती दाखवणारा कॅमेरा आहे, थंडीचेच दिवस म्हणजे फोटो आहे तो, मग मी तो नेऊन त्यांना दिला आणि ते माझं पिक्चर त्यांनी 8 दिवसाच्या आत आहे ना पहिल्या पेजवर छापलं की। आणि मग मला एकदम हुरूप आला आणि त्यावेळी मी लिहित नव्हतो, तर म्हणजे फिरत होतो, माझ्याकडे कॅमेरा नव्हता आणि इतकं फिरलोय मी म्हणजे सगळीकडे। आणि मला ड्रायव्हिंगचं पॅशन आहे, त्यामुळे मी जीप घेऊन फिरतो सगळीकडे किंवा मोटरसायकल इनफिल्ड होती माझ्याकडे। तर हे सगळं लिहावं असं पण मग मला कॅमेरा फोटो आल्यावर वाटलं आणि मी माझं पहिलं आर्टिकल लिहिलं। एक फोटोग्राफीचा कोर्स केल्यानंतर मला समजलं की फोटोग्राफीमध्ये वेगवेगळे तऱ्हेचे मार्ग असतात, जसं की वाईल्ड लाईफ आहे, फॅशन आहे, इंडस्ट्रियल फोटोग्राफी आहे, मग वेडिंग आहे, नंतर न्यूज फोटोग्राफी आहे, जसे जर्नलिझम वगैरे असतं। नंतर मी थोडं सगळं मी शिकत गेलो, सर्व मी थोडं वाचत गेलो, लोकांशी बोलत गेलो, माझा एक्सपोजर वाढला। त्यामुळे मला समजलं की ॲनिमेशनमध्ये पण फोटोग्राफीचा उपयोग होऊ शकतो। तर अगोदर कसं होतं की पहिले सर्व आपण फिल्म कॅमेराज होते,
आणि आता कसं झालं आहे की आता सगळं डिजिटल झालं आहे. तर एक टाईम आला की मला सगळं चेंज करावं लागलं फिल्ममधून डिजिटलवरती. तर तेव्हा समजलं की एक डिजिटल मीडियम पण एक असतो, त्यात डिजिटलमध्ये पण सेम फंडामेंटल सगळे त्यांचे सगळ्यांचे सेम आहेत. जसं कॅमेराचे फंडाज आहेत सेम, ते कम्प्युटर ग्राफिक्समध्ये आजकाल पण ते वापरतात. फोटोग्राफी क्षेत्रातील विशेष शाखांवर टाकूया एक नजर. कमर्शियल फोटोग्राफी, फोटोग्राफीमधील ही पारंपरिक शाखा. इंडस्ट्रियल फोटोग्राफी, ही शाखा गेल्या 3 दशकात उत्तम प्रकारे प्रगत झाली आहे. या फोटोग्राफीमध्ये कंपन्यांचे अहवाल, संचालक मंडळाच्या सभा, कंपनी नियतकालिके शिवाय उत्पन्नाचे छायाचित्रण अशा गोष्टींचा समावेश होतो. प्रेस फोटोग्राफी, प्रेस फोटोग्राफी ही पत्रकारितेप्रमाणे अत्यंत धकाधकीची शाखा. प्रेस फोटोग्राफर्सना प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचे साक्षीदार व्हावे लागते. फोटो जर्नलिझम, प्रेस फोटोग्राफी आणि फोटो जर्नलिझममधील प्रमुख फरक म्हणजे त्यांनी निर्माण केलेला अंतिम परिणाम. फॅशन फोटोग्राफी, जाहिरात आणि फॅशन फोटोग्राफीमध्ये जाहिरात कंपन्या, मॉडेल्स आणि अनेक माध्यमे यांच्याशी व्यावसायिक संबंध ठेवून यशस्वी होता येते. पोर्ट्रेचर, व्यक्तिचित्रण हा फोटोग्राफीचा प्रकार फोटो स्टुडिओशी संलग्न असतो. फॅशन, मॉडेलिंग करू इच्छिणाऱ्या व्यक्तींचं छायाचित्रण करून त्यांचे अल्बम बनविणे हा या शाखेतील कुशलांचा प्रमुख व्यवसाय. मेडिकल, टेक्निकल आणि सायंटिफिक फोटोग्राफी, माहिती आणि माहितीचे पृथक्करण यासाठी ही फोटोग्राफी वापरली जाते. मी 1986मध्ये आर्किटेक्चरच्या फायनल इयरला होतो, तेव्हा माझ्या हातामध्ये एक याशिका म्हणून कॅमेरा आला आणि मी बेसिक्स तिकडे शिकायला चालू केलं. तेव्हा मी कॉलेजच्या तर्फे भरपूर फिरत असायचो. काश्मीर, साऊथ साईडला पण भरपूर फिरलो. तर तेव्हा फोटोग्राफी हा माझा एक हॉबी म्हणून मी जपायला लागलो आणि ती हळूहळू ती वाढत गेली. काही 87मध्ये मी आर्किटेक्चर कंप्लीट झाल्यानंतर मला त्याचा फार फायदा वाटायला लागला, कारण आमच्या फील्डमध्ये अशी गोष्ट आहे की व्हिज्युअलायझेशन हा प्रकार आहे. व्हिज्युअलायझेशन करता करता जेव्हा तुम्ही कॅमेरामध्ये पण बघता आणि जेव्हा ॲक्च्युली बघता ह्याच्यामध्ये काय फरक असतो, जो आमच्या फील्डमध्ये पण असतो की आम्ही डिझाईन करत असतो आणि नंतर त्याचा प्रोडक्ट रेडी होतो, तर त्याच्यामध्ये कसा फरक पडतो ह्याच्यावर मी कंपेअर करायला लागलो आणि त्यामध्ये माझा इंटरेस्ट डेव्हलप घेत गेला. एक यशस्वी छायाचित्रकार बनण्यासाठी आपल्याकडे वास्तविक सौंदर्य पाहण्याची दृष्टी व तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. आपले नाजूक डोळे कुठल्याही वस्तूचे छायाचित्र व्हिज्युअलाइज करू शकतात. वरील सगळे गुण आपल्यात असून फोटोग्राफीमध्ये करिअर करायची इच्छा आहे तर या क्षेत्रातील सगळी कवाडं आपल्यासाठी खुली आहेत.